निंजास आणि रेड ईगल्स या दोन संघामध्ये. आणि जर आपण पाहिलं तर दिवसभरातली 6वी मॅच आहे. यानंतर अजून एक मॅच होईल आणि संध्याकाळचे ठीक वाजले आहेत 4:30. 4:30 ते 5:30, 5:30 ते 6:30 अशा दोन मॅचेस आपण खेळणार आहोत. 6 षटकांची मॅच असेल. चला स्कोर बोर्ड कोण पाहत आहे? पुन्हा एकदा आपण पाहतोय नीरज लिमते आणि श्रेयस मुंडे येतोय का फलंदाजीसाठी? येस, नक्कीच चांगली बॅटिंग लाईनअप आहे. अक्षय तळेकर, संदेश बांदेकर, पवन ढगे, साहिल बारसकर, प्रणय पाटील, अश्वथ कोटियन हा एक मिडल ऑर्डर मला चांगला बॅट्समन आहे. अशी बरीचशी नावं आहेत. आणि शैलेश सोलंकी देखील एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटची आवड. सचिन नारिंगरेकर आहेत, मयूर वाघ, अनिकेत भोसले, प्रणय पाटील. चला मॅच सुरू होते. पहिला षटक घेऊन येतोय श्रीपाद निंजा संघाकडून. श्रीपाद याच दरम्यान एक डॉट बॉल आपण पाहतोय. झेल टिपण्याचा प्रयत्न. सुटतोय पण एकच धाव मिळते. याच दरम्यान आपण जर पाहिलं तर स्ट्राईक बदलतंय. श्रेयस मुंडे येतोय स्ट्राईक वरती. बघूया श्रेयस मुंडे रजत मुंडेसाठी कामगिरी करतोय का? पॉवर प्ले. टॅप शॉट. बघूया अक्षय प्रथमेश केदारची चांगली अशी असं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. वाचवत आहेत त्या अजून एक धावा आपल्या संघासाठी. स्वतः संघ मालक आहेत आणि आपला जो अनुभव आहे तो पणाला लावतायत. बिग हिट 6 धावांसाठी. आणि काय दिशा निवडली आहे मिड विकेटची बघा. कारण की हीच सर्वात लांबची अशी दिशा असते मैदानातली. या दिशेला जर आपण षटकार ठोकला तर नक्कीच आपण स्ट्रेट म्हणा लेग साइड म्हणा अशा ठिकाणी चांगले फटके मारू शकता. अजून एक मोठा फटका, परंतु आता झेल होईल का? झेल खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि बाद होतोय खेळाडू. घाग मी मगाशीच म्हटलं की हा चपळ खेळाडू आहे, चपळ हा क्षेत्ररक्षक आहे. त्याची देखील अनेक टोपण नावं आहेत, परंतु आता मात्र अचूक झेल टिपतोय आणि बाद होतोय नीरज लिवते. खरं तर आवश्यकता नव्हती या फटक्याची. 6 षटकांचा सामना आहे आणि 6 षटकामध्ये जर आपली इनिंग पहिल्या षटकात संपत असेल एक षटकार मारून तर नक्कीच आपण 5 षटकं वेस्ट घालवली आहेत. आणि आपण या संघाचे आयकॉन प्लेयर आहोत, मेन प्लेयर आहोत, बॅकबोन्स आहोत. त्यामुळे आपण अजून या 5 षटकात 4 ते 5 षटकात ठोकू शकलो असतो. हे कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे जेव्हा आपण पहिली बॅटिंग करतो. फलंदाजीसाठी येतो म्हणजे
मयूर वाघ. शेवटचा बॉल असेल या षटकातील. पहिल्या पॉवर प्ले षटकातील. बघूया ते काय होत आहे. टॅप शॉट, धावशीत घेण्याचा प्रयत्न. मयूर घाग बचावतो आहे. त्याचबरोबर षटकाची समाप्ती होते. आपल्याला पाहायला मिळते एका षटकानंतर धावसंख्या होते 9. 1 बाद 9. चांगलं षटक म्हणावं लागेल आतापर्यंत पॉवर प्ले मधलं. बघूया कोण आहे त्या गोलंदाजीसाठी. प्रथमेश किती देत आहेत. क्षेत्ररक्षण थोडंसं लांबवलं जाईल. नक्की सोमचे चाहते खूप आहेत पण त्याच्यावर पैसे काही लावत नाहीयेत. नवोदित गोलंदाज प्रथमेश. शॉर्ट लेगच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मयूरचा आणि टॅब होतोय बॉल तिथल्या तिथे. 1 धाव नक्कीच मिळते. एका धावेने धावसंख्या 10 वर पोहोचते. प्रथमेश किर्दत यांचे षटक सुरू आहे आणि श्रेयस बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होत नाहीये. अजून एक मोठा फटका बनण्याचा प्रयत्न फसतोय मयूरचा आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. चला वेळ वाया घालवायचा नाहीये. आदित्य वेळ लावायचा नाहीये. अजून एक मॅच बाकी आहे. प्रथमेश पुन्हा प्रयत्न चालू आहे मोठे फटके मारण्याचा परंतु बॅटला बॉल काही मिळत होत नाहीये. सतत एजेस लागत आहेत त्यामुळे एकच धाव मिळते. आता मात्र बॉल जर राईस होतोय. टॉस केला जातोय प्रथमेशच्या माध्यमातून आणि आता शेवटचा बॉल असेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत स्वतः ओनर प्रथमेश. आता मात्र मोठा फटका परंतु बघूया किती धाव होते. 1 धाव नक्कीच पूर्ण होते. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का बघूया. बॉल थ्रो करेपर्यंत आणि इथे बाद. बाद कोण होत आहे तर श्रेयस सारखा फलंदाज जो मोठे हिट करू शकतो. खर तर छोटी धाव होती पण अचूक थ्रो केला. खर तर स्ट्राईकला थ्रो करायचा होता आणि स्ट्राईकलाच केला. 2 षटकानंतर धावसंख्या 13 होते. जर पाहिलं तर पहिल्या षटकात 9 धावा आल्या होत्या आणि आता 13 म्हणजे 4 धावांचं षटक म्हणावं लागेल ते प्रथमेश किर्दत यांचं. चांगला षटक
धावा रोखणार षटक म्हणावं लागेल. यानंतर येतोय शैलेश सोलंकी. नक्कीच क्रिकेट प्रेम आणि क्रिकेटची आवड आपल्याला पाहायला मिळते. शैलेश सोलंकी यांच्या माध्यमातून काही काळ त्याने देखील आपली टीम एक चालू केली होती जी रविवारी आपल्या खेळताना दिसायची. दर रविवारी समीर नारिंगरेकरांचे देखील आगमन. नक्कीच आज राजच्या गलीतील सर्वच जुने जाणते खेळाडू ज्यांना क्रिकेट जे क्रिकेट जगले सर्वच आपल्याला दिसतील या मैदानावरती, यात काही शंका नाही. आता मात्र एक अप्रतिम बॉल पाहतोय आपण. ध्रुवील याच्याकडून थोडीशी लगाम लागलेली पाहायला मिळते. मगाशी तुम्हाला म्हटलं की कॅल्क्युलेशन करून खेळायला हवं. लिद्या यांनी जी घाई केली. ध्रुवील मोठा फटका, झेल होतो का बघूया. आणि झेल पुन्हा एकदा टिपतोय तो म्हणजे घाग. अरे वाद, आता मात्र मयूर घाग बाद होतोय. मयूर घाग अश्वथ उर्फ आशू येतोय फलंदाजीसाठी. बघूया अजून देखील संदेश बांदेकर, अक्षय तळेकर सारखे फलंदाज मागे ठेवलेत. कारण की षटक सुरू आहे ते म्हणजे तिसरं माफ करा. त्याच्यामुळे बिग हिटर्स जे आहेत त्यांना थोडंसं मागे ठेवलंय आणि संधी मिळाली ती मयूर सारखे फलंदाज असतील, अश्वथ असेल यांना संधी दिली आहे, शैलेशला संधी दिली आहे. ते आपण जाऊन वरती मॅच चालू ठेवा, आम्ही थोडा बॉलचा फर गेला की त्याचा फायदा घेऊ अशी रणनीती पाहायला मिळते. आणि बाद, अश्वथ बाद डिक्लेअर केला जातोय. बॅटची एज लागते, अपील होत आहे. आणि पंचांनी बाद घोषित केले. याचा आवाज आला असावा कदाचित. धावसंख्या झाली आहे 13 आणि आता मात्र हॅट्रिक होते का बघूया ध्रुवील साठी. हॅट्रिक होते का बघूया आपण. नक्कीच दिवसभरातली पहिली हॅट्रिक होईल का. ध्रुवील अजून एक गडी बाद करेल का बघूया. संदेश बांदेकर आहेत स्ट्राइक वरती. पॉइंटच्या दिशेने टॅप करतायत. एक धाव नक्कीच मिळेल आणि ते हॅट्रिकचा चान्स मात्र हिरावत आहे तो फलंदाज. याच दरम्यान एक धाव मिळते. अजून एक चांगला बॉल, डॉट बॉल पाहायला मिळत आहेत आपल्याला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत ध्रुवील यांची. एक बॉल बाकी आहे षटकातील. बघूया
आता मात्र थोडासा बॅकफुटवर जाऊन पंच करतोय पॉईंटच्या दिशेने. एक धाव अजून एक मिळेल. धुविलचं चांगलं षटक आतापर्यंत समाप्त होत आहे. धावसंख्या 15. पहिले 9-19 धावसंख्या 19 होते, 15 होते. धावसंख्या 15 होते. पहिल्या षटकात 9, त्यानंतर 4 आणि आता 2. आणि त्यात एकही एक्स्ट्रा धाव देत नाहीयेत गोलंदाज. मी तुम्हाला सकाळीच म्हटलं होतं की जशाशा मॅचेस होत जातील तसं असं आपला खेळ अजून वाढत जाईल, उंचावत जाईल. तेच पाहतोय आपण. जिथे धावा होत होत्या तिथे धावावरती रोख लावली जाते. आतापर्यंत 3 षटकामध्ये फक्त 15 धावा दिल्यात. चांगली सुरुवात, चांगली गोलंदाजी. जे दबाव तंत्र वापरलंय ते असंच चालू राहील असं पाहायला मिळते. कारण की प्रथमेश येतोय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. बघूया मोठा फटका झेल होतो का. आणि झेल सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपतोय. पहिल्यांदा सुटला होता परंतु आता मात्र चांगला झेल टिपतोय. कोण सोहम का. सोहम दात देखील मिळते. याच बरोबर अजून एक धक्का. चला बॅट्समन कोण सांगायचं आपल्याला. पवन डगे. बिग हिट करण्याचा पहिलाच प्रयत्न. डॉट बॉल जातोय सर आदित्यच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. याच बरोबर शॉर्ट लेगच्या दिशेने चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजे प्रथमेश यांची या षटकाची. खूपच जखडून ठेवलाय फलंदाजांना. मोठे फटके पाहायला मिळत नाहीयेत. चौथं षटक सुरू आहे आणि संदेश बांदेकर मात्र प्रयत्न करतायत मारण्याचा. अजून एक डॉट बॉल. प्रतिमशी गोलंदाजी पाहतोय आपण आतापर्यंत चालू असलेली आणि दिवसभरातील चांगली गोलंदाजी निंजाज या सगळ्याकडून मारण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु बॅटला बॉल काही प्रॉपर मिडल होत नाहीये. पर्यायी मोठे फटके पाहायला मिळत नाहीयेत किंवा 2 धावा. याचबरोबर षटक समाप्त होत आहे. 4 षटकांच्या समाप्त धावसंख्या होते ती म्हणजे 18. या षटकात 3च धावा येत आहेत. काय गोलंदाजी सुरू आहे बघा. पहिल्या षटकात 9, त्यानंतर 13, त्यानंतर 15 आणि आता 18. अतिशय 1-1, 2-2, 3-3 धावा फक्त पुढे सरकतात. षटकामध्ये जास्त मोठ्या धावा येत नाहीत किंवा चांगले स्ट्रोक्स पाहायला मिळत नाहीयेत. जर स्ट्रोक्स तुम्ही कराल तर धावा येतील परंतु आपण स्ट्रोक्स करत नाहीयेत. मारण्याच्या प्रयत्नात बॉल डॉट्स होत आहेत आणि गडी बाद होत आहेत. पण नक्कीच आता दारोमदार आहे ती म्हणजे संदेश अक्षय तळेकर आणि डगे यांच्यावरती. बघूया काय करतायत. धावसंख्या होती ती म्हणजे आतापर्यंत 18.
4 ओव्हर नंतर 18, 24 बॉल 18 धावा होत आहेत. आणि आता घेतला होता तो म्हणजे पॉवर प्ले. नक्कीच पॉवर प्ले हा नेसेसरी आहे, कंपल्सरी आहे. बॅटला मिळत होतोय. आता माझा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो, परंतु मला वाटत नाही की दुसरी धाव घेण्याची आवश्यकता होती का. खर तर हे कॅल्क्युलेशन करायला हवं संदेश बांदेकर. पॉवर प्ले षटक आहे. आपण जर 5 बॉल खेळाल तर नक्कीच 1-2 षटकार ठोकू शकाल. फील्ड रिस्ट्रिक्शन आहे त्याचा फायदा घेऊ शकाल, परंतु 2 धावा घेऊन आपण स्ट्राईक पासून वंचित राहत आहे. बॅटची टॉप एज डिक्लर झोन मध्ये 1 धाव. आदित्य वाईट बॉल पाहायला मिळतोय. हा पहिला एक्स्ट्रा धाव असेल आतापर्यंतची. 5व्या षटकात टाकली जाणारी आदित्य याच्याकडून. आता मात्र धावसंख्या थोडीशी पुढे सरकताना पाहायला मिळते. 20चा टप्पा गाठते आणि धावसंख्या होते ती म्हणजे 22. मोठा खटका घेण्याचा प्रयत्न आणि ते झेल सुटतोय. बघूया की धावा येत आहेत तर नाही. आता मात्र नकार देते म्हणजे संदेश. हेच पहिल्या बॉलवरती करायला हवं होतं, परंतु आता थोडस उशिरा का होईना परंतु बघूया झेल होतोय का. झेल खाली कोण येतोय. खेळाडू येतोय आणि झेल टिपतोय आणि बाद. धावा येत नव्हत्या आणि बिग हिट करण्याचा प्रयत्न फसतोय. खरं तर आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची. जबरदस्ती मधला फटका म्हणावा लागेल. यानंतर तो म्हणजे अनिकेत भोसले आणि स्वतः गोलंदाज आदित्य भोसले, दोन्ही बंधू. पण अनिकेत एक बिग हिट करू शकतो. बघूया काय करतोय. टॅप शॉट खेळतोय. 1च रन. अन्य षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. पवन ढगे स्ट्राईक वरती. पॉवर प्ले सुरू आहे. दुसरे षटक सेकंड पॉवर प्ले पाहतोय आपण. लेग साईडच्या दिशेने 1 धाव नक्कीच दुसऱ्याचा प्रयत्न होतो. बघूया दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण. 2 धावांनी धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती म्हणजे 5 षटकांनंतर 26. बघूया कोण घेऊन येते षटक. 6वं निर्णायक षटक निंजाज या संघाकडून.
बाद अनिकेत बाद आहे त्रिफळा चित 7 गडी बाद झाले आतापर्यंत. चला अनिकेत बाजू स्वस्तामध्ये आणि आतापर्यंतची खूप खराब कामगिरी पाहतोय आपण रेड ईगल्स या संघाची. अतिशय जी गोलंदाजी पाहतोय आपण ती थोडीशी जी ऍक्शन लाईन आहे ती घातक आहे खूप. आतापर्यंत एक त्रिफळा उडवलाय आणि काही ऍक्शनवरच फलंदाज घाबरून जातोय की काय असं पाहायला मिळतंय. बॅटशी टॉप एज घेऊन डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. याच एका धाव्याने धावसंख्या होते 28. आज दिवसभरातला हा सर्वात कमी धावा होत असलेला संघ पाहतोय आपण. सामना पाहतोय 28. गोलंदाज आहे तो म्हणजे शुभम वाघ. आता मात्र एक वाईट बॉल असून पाहतोय. या सगळ्या 3 बॉल झाले 3 बॉल बाकी आहेत. बघूया 3 एज लागली आहे कॅच होते का बघूया. 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. कॅच काही पकडू शकत नाहीयेत. बॉल झाले ते म्हणजे 4. अजून देखील 2 शिल्लक आहेत. पवन ढगे स्ट्राईक वरती. बघूया 1 बाउन्स काय होत आहे. ध्रुवील येऊन चांगली फील्ड करतोय. बॉल काही जात नाही सीमारेषे पर्यंत परंतु स्वतःच्या हाताने फेकतायत का बघूया. काय होतंय. क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं. थ्रो देखील सुरुवात करायचा प्रयत्न होता परंतु बॉल हातातून सुटतोय. नक्कीच बॅट्समनने जर धावून धावा काढल्या असत्या तरी 4 झाल्या असत्या. चला पंच निर्णय देतील. नक्कीच आदित्य आपल्याकडे वेळ आहे यानंतर फिल्डरवर नाराजी दाखवण्यासाठी. इनिंगच्या नंतर आपण किती धावा आहेत आतापर्यंतच्या सांगायच्या आहेत पंचांनी. 4 नाहीये. ज्या धावून काढल्या 3 धावा ना 3 धावा धावल्या त्यास मिळतील. 4 नाही आहे 3 धावा धावल्या त्यास मिळतील. चला आदित्य आर्ग्युमेंट्स करायचे नाहीयेत. कमिटी आणि पंच निर्णय ठरवून देतील काय तो. वाद घालू नका आपण. चला कोणी खेळाडू आणि कोणीही क्षेत्ररक्षक बोलणार नाहीये.
जो निर्णय असेल तो आपल्याला ऍक्सेप्ट करायचा आहे. जो काही निर्णय येईल कोणीही निर्णय द्यायचा नाहीये. चला निपदे 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 निवेश साठे. लक्षात घ्या ही प्रीमियर लीग आहे आणि आपण जी स्पर्धा बघतोय ती लाईव्ह टेलिकास्ट होते. त्याच्यामुळे आपण जे काही वर्तन करतो ते पूर्ण सगळं आपल्या खेळाडूंना दिसत असतं. आपले जे काही प्रेक्षक आहेत ते संपूर्ण ही मॅच बघत असतात. त्याच्या
चला यानंतरची मॅच होईल ती ग्लॅडिएटर्स विरुद्ध किंग मेकर. सर दोन्ही संघांनी टॉस साठी ते यायचंय. ग्लॅडिएटर्स विरुद्ध किंग मेकर. जय वर्सेस जय असा आपल्याला सामना पाहायला मिळेल. एक दिग्गज जय असेल तर एक यंगस्टर जय. बघूया काय होत आहे. एक जय श्रीवास्तव आणि एक जय देसाई. बघूया असा सामना रंगतोय. जय देसाई विरुद्ध जय श्रीवास्तव. ग्लॅडिएटर्स विरुद्ध किंग मेकर. आता मध्ये जो सामना चालू आहे तो आपण पाहतोय. रेड ईगल्स विरुद्ध निंजास. आतापर्यंत निंजास हा संघ थोडासा हवी आणि प्रभावी पाहायला मिळालाय. 36 धावांचं आव्हान सोपं आहे परंतु हे आव्हान बघूया कसं पूर्ण करतायत ते निंजास संघाचे फलंदाज. नक्कीच प्रथमेश किर्दत इथे फिल्डिंग सजलेली आहे देखील. अजून देखील आपली जी ओपनिंग प्लेअर आहे ती मनात हजर नाहीये. बराचसा वेळ आपला वाया जातो याची नोंद घ्यायची आहे. हळू पी. चला टॉस होतोय ग्लॅडिएटर्स विरुद्ध किंग मेकर या दोन संघामध्ये. राज प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय हा 7वा सामना. नक्कीच जय फायनली एक टॉस जिंकलाय पण फायनल जिंकायची आशा देखील त्याची आहे. त्याच्यामुळे नक्कीच बघूया यानंतरचा सामना असेल शेवटचा सामना असेल आजच्या दिवसभरातला. ग्लॅडिएटर्स हा संघ टॉस जिंकतोय. चला आदित्य आणि प्रथमेश अशी ओपनिंग प्लेअर आपण पाहतोय या सामन्यासाठी. आदित्य आणि प्रथमेश. नक्कीच आपण जर पाहिलं तर रेडिएटर्स हा संघ रेडिएटर्स हा संघ स्वीकारतोय क्षेत्ररक्षण. त्यामुळे नक्की सज्ज राहायचंय. ते म्हणजे किंग मेकर या संघाने. मॅच सुरू होते. आदित्य स्ट्राईक वरती पहिलाच बॉल आणि इथे बाद होतो का बघूया. झेल उडालाय परंतु प्रयत्न कमी पाहायला मिळतोय. एकच धाव अजूनपर्यंत घेतली आहे. धाव संख्या कमी आहे परंतु जर आपण गडी बाद केले 4 ते 5 पटकन बाद केले तर नक्कीच प्रेशर येऊ शकतो निंजास या संघावरती. प्रथमेश किर्दत आपली इनिंग थोडी बनवतील आता कारण की अनुभव जो आहे तो बरंच काही शिकवून जातो आपल्याला. आता मात्र एक हलक्या हाताने खेळतोय साहिल बारसकर येऊन फील्ड करतोय. प्रयत्न होता कॅचचा पवन ढगे यांचा परंतु तो असफल पाहायला मिळतोय. नक्कीच या RPL मधल्या दोन अशा बलाढ्य संघ आपण असे म्हणू. एक संघ गत वर्षीचा विजेता संघ आहे जे रेड ईगल्स खेळतायत ते आणि दुसरा संघ हा सेमीफायनलिस्ट संघ आहे. नक्कीच प्रत्येक संघाला थोडासा वाईट काळातून सामोरे जावं लागतं. वाईट काळाला तेच आपण पाहिलं. रेड ईगल्स संघ आहे त्याला मात्र आता थोड्याशा धावा कमी झाल्या आहेत त्याच्यामुळे थोडं दडपण आहे गोलंदाजीचं. त्यातच एक वाईट पाहायला मिळतोय. त्यामुळे जेव्हा आपली फलंदाजी चांगली होत असते तेव्हा गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल. नक्कीच उदय. एक आठवण म्हणून सांगायची झाली तर गेल्या वर्षीच रेड ईगल्स या संघाने अशीच काहीतरी धावसंख्या केली होती आणि ती धावसंख्या त्यांना समोरच्या संघाला त्यांनी करायला दिली नव्हती. त्यांच्या
बॉलिंगच्या जोरावर. तर नक्कीच या खेळाडूमध्ये उत्साह आहे, खेळाडू वृत्ती आहे, जिद्द आहे. तू जर आता या मॅचमध्ये बघितलं असशील तर आधीच्या 2 मॅच नीरज निब्दे हा जो संघाचा कर्णधार होता तो यष्टीच्या मागे यष्टीरक्षण करत होता, परंतु या मॅचसाठी स्वतः चांगला असा फटका लेग साईडच्या दिशेने आणि हा चौकार. तेच उदय सांगत होतो की यावेळी जर बघशील तर स्वतः या संघाचा रेड ईगल्सचा कर्णधार मिड विकेटच्या दिशेने फिल्डिंग करायला आलेला आहे. एक एक्झाम्पल सेट करतोय तो त्याच्या टीमसाठी की धावसंख्या जरी कमी असली, धावसंख्या स्कोर 8 धावसंख्या झालेली आहे 8 बॉल 5 चेंडू 8 धावा. शेवटचा चेंडू घेऊन शैलू पाहू अवांतर चेंडू वाईट धावा. रेड ईगल्स या संघाला तर हा सामना जिंकायचा असेल किंवा अटीतटीचा करायचा असेल तर नक्कीच अशा अवांतर धावा त्यांना खूप महागात पडतील. खूप सहजपणे निंजा हा संघ हा सामना त्यांच्या हातून खेचून घेऊ जाऊ शकतो. हलक्या त्याने खेळतोय प्रथमेश. त्याला माहिती आहे की काही आवश्यकता नाहीये मोठ्या फटक्यांची आणि अजून देखील 4 ते 5 षटके बाकी आहेत. त्याच्यामुळे एखादा मोठा फटका आला तर जे काही आपण डॉट्स बॉल खेळतोय ते कव्हर होतील. त्यामुळे प्रथमेशचा जो अनुभव आहे आतापर्यंतचा तो खूप चांगला आहे. त्याचा वापर करावा लागेल कारण की आपला जेव्हा स्कोर कमी असतो तेव्हा बरेचसे बॅट्समन असतात त्यांचं म्हणणं असतं की नाही जातो पटकन 2-3 सिक्स मारतो आणि संपवून मॅच येतो. परंतु आता मात्र संयमी खेळ करतोय कारण की त्याला माहिती आहे की अशा तऱ्हे बऱ्याचशा मॅचेस बघितल्या असतील ज्या खराब फलंदाजीमुळे गेल्या असतील. नक्कीच उदय. आता 1 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 10. 26 धावांची आवश्यकता. 30 चेंडूत 26 धावा. पाहू रेड ईगल्स या संघाची याच्या पुढची रणनीती काही असेल. कुठल्या प्रकारचे बॉलर्स ते आणतील 26 धावा डिफेंड करण्यासाठी. नक्कीच अनुपजी आता त्यांना फक्त ना एक मॅच आठवावी लागेल जी 2 दिवसापूर्वी झाली पंजाब विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स. ज्या संघाचं आव्हान जेमतेम 100 धावांचं होतं परंतु त्यांनी ते चेस करू दिलं नाही. ती मॅच आठवली आणि आता इथे मोठा फटका नीरज येऊन झेल टिपतोय. प्रथमेशची संयमी खेळी समाप्त होते. की यापूर्वीचे 2 सामने नीरज हा जो संघाचा कर्णधार आहे तो यष्टीच्या मागे होता परंतु फक्त या सामन्यासाठी तो मिड विकेटला सर्कलच्या बाहेर स्वतः फिल्डिंग करतोय. एक एक्झाम्पल सेट करतोय आणि त्याने त्याचं बाहेर फिल्डिंग करण्याचं फायदा काय आहे किंवा त्याने आपल्या टीमला जे मोटिवेशन दिलेलं आहे की आपण ही मॅच काढू शकतो. जरी कमी धावा असतील परंतु आपल्याकडे ती बॉलिंग युनिट आहे जे या धावा आपण निंजा या संघाला करायला देणार नाही आहोत. जर बघितलं तर एक सिंगल धाव गेली तरी जर काही मोठे फटके आले तर त्यात झेल कन्वर्ट करता येतील अशीच काही रणनीती आहे. कारण की 4 ते 5 खेळाडू फक्त चांगले बॅट्समन असतात प्रत्येक संघामध्ये. जर आपण अशी गल्लीची प्रीमियर लीग बघितली तर त्यामुळे ते 4 ते 5 खेळाडू जर बाद झाले आणि अचूक झेल टिपता आले तर फरक पडेल. आणि हा वाईट बॉल याच दरम्यान पाहायला मिळतोय. यस नक्कीच उदय. जर अशाच अवांतर धावा रेड ईगल्स हा संघ देत राहिला तर निंजा हा संघ पहिला संघ ठरेल जो डायरेक्ट सेमीफायनलला क्वालिफाय करेल किंवा त्याचे दरवाजे स्वतःसाठी ओपन करेल.
पुढचा चेंडू घेऊन मयूर, चांगला असा फटका लेग साईडच्या दिशेने, पाहू काय होत आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु 4 धावा, गचाळचं क्षेत्ररक्षण. जसं मी म्हटलं होतं तुम्हाला अवांतर धाव, तुमचं क्षेत्ररक्षण हे तुम्हाला या ॲटलिस्ट या सामन्यासाठी तरी तुम्हाला उच्च कोटीचं किंवा उच्च दर्जाचं करावं लागेल, जेणेकरून तुम्ही या सामन्यात राहाल. परंतु हा सामना हळूहळू रेड ईगल्स यांच्या हातातून निसटताना मला दिसतोय. उदय, आपलं मत मला याच्यावर जाणायचं. जर रेड ईगल्स या संघाला यापुढे येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये जर हा सामना जिंकायचा असेल किंवा सामन्यात टिकून राहायचं असेल तर त्यांची काय रणनीती असली पाहिजे? नक्कीच एक्स्ट्रा असं गेले नाही पाहिजे आणि मिसफील्ड होता कामा नयेत. ज्या कॅचेस उडतील त्या कॅचेस पकडायला हव्यात, जेणेकरून थोडा प्रेशर बिल्ड होईल, तो म्हणजे निंजाच्या बॅट्समन्सवरती. परंतु ज्या पद्धतीची हिटिंग चालू आहे निंजाज या फलंदाजांची, त्यांना तर रोखणं थोडंसं आपल्याला अशक्य वाटतंय. त्याचबरोबर सतत 1-1, 2-2 धावा येत आहेत. येस उदय, गुड ऑब्झर्वेशन. अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला याच्यात नमूद करावी लागेल की मनोबल, संघाचं जे मनोबल असतं, कमी धावा असल्या, जास्त धावा असल्या किंवा जास्त चेंडूत कमी धावा समोरच्या टीमला कराव्या लागल्या, या सर्व गोष्टींमध्ये टीमचं मनोबल कुठल्या पद्धतीचं आहे याची जबाबदारी ही कर्णधाराची असते. आणि कर्णधाराची म्हणण्यापेक्षा ही प्रत्येक वैयक्तिक खेळाडूची असते की जर आपल्याला हा सामना आपल्या संघासाठी जिंकायचा आहे तर आपण आपलं मनोबल किती उंच ठेवलं पाहिजे. नक्कीच जर बघितलं ज्या अशा मॅचेस लो स्कोरिंग मॅचेस असतात त्यावेळेला कर्णधाराला एक निर्णय घ्यावा लागतो. तो निर्णय असा असतो की माझे जे उत्कृष्ट बॉलर्स आहेत, जे 5 मधले 2 असतील 3 असतील, त्यांना पहिल्यांदा आपल्याला यूज करायचं असतं, जेणेकरून जो प्रेशर किंवा जे विकेट्स आहेत ते तुम्ही काढू शकता आणि जो प्रेशर समोरच्या टीमवर देऊ शकता, जेणेकरून ही मॅच वाढत जाईल, शेवट षटकापर्यंत जाईल. नक्कीच याच्या पुढे आपण बोलत असताना एक फ्री हिट मिळालेला आहे निंजा या संघाला आणि धाव संख्या झालेली आहे 18. चेंडू झालेले आहेत 4 चेंडू, पुढचा चेंडू फ्री, 3 चेंडू माफ करा, चौथा चेंडू फ्री हिटचा सामना करतील ध्रुवील. आणि चांगला असा बैठक शॉट मिड विकेटच्या दिशेने आणि तेवढी नक्कीच आज क्षेत्ररक्षण चांगली करण्याची इथे मुभा आहे सर्वांनाच आणि प्रयत्न आहेत. तिथं होतही आहे क्षेत्ररक्षण, परंतु थोडीशी नशिबाची साथ कमी लागते, कारण की ज्या बॉलवर झेल उडतोय तो बॉल फ्री हिटचा. येस, आणि मगाशी देखील ध्रुवीलने जे हे 2 हिट केले त्यात झाडांचा सहारा मिळाला, त्यामुळे थोडंसं दुर्दैव म्हणावं लागेल. इथे कॅच होऊ शकते का? चांगली अशी कॅच आणि महत्वाचा खेळाडू बाद. पाहू चेंडूवर आदित्य या कॅलिबरचा बॅट्समन आहे की फुलटॉस चेंडूला तो स्टेडियमच्या बाहेर मारू शकतो. परंतु तसं आपण म्हटलं की नशिबाची साथ, यावेळी नशिबाची साथ आदित्य बरोबर नव्हती, ती रेड ईगल्स बरोबर होती. पाहू इथून त्यांचं नशीब चमकतंय का? या विकेट नंतर काही कालापाय 19 धावसंख्या 19, चेंडू झाले 4, 5 चेंडू माफ करा. जसं मी म्हटलं उदय, एक विकेट घेतली आणि पुढचा जो नवीन फलंदाज आला तो याच माइंडसेटने आला की आपल्याला जास्त चेंडूंमध्ये कमी धावा करायच्या, ज्याच्यामुळे तो डिफेन्सिव्ह शॉट खेळायला गेला. आणि हा शॉट खेळत असताना त्यांनी एक संधी दिली होती रेड ईगल्सला या पूर्ण सामन्यामध्ये पुन्हा परतण्याची, परंतु ती संधी मला असं वाटतंय की रेड ईगल्स या संघाने दोन्ही हातांनी गमावलेली आहे. नक्कीच अनूपजी, जेव्हा तुमचे विकेट्स पडतात तेव्हा तुमचं मनोधैर्य जे असतं थोडं थोडं कमी होत जातं आणि जेव्हा कंटिन्युअसली विकेट पडतात तेव्हा तुम्ही डिफेन्स खेळता किंवा एक राखीव किंवा म्हणतात ना की डिफेन्सिव्ह बॅटिंग करता आणि तेच पाहायला मिळालं. 19 धाव संख्या 19 2 overs 19
आणि तशीच प्रकारची फलंदाजी होत असताना एक गडी आणखीन बाद होऊ शकला असता, प्रेशर बिल्डअप होऊ शकला असता निंजास वरती आणि मग थोडीशी मॅच वाढली असती. कारण की ध्रुवील जो आहे तो मोठेच फटके खेळतोय, लहान फटके खेळत नाही. एखादा फटका मिस स्ट्रोक झाला असता तर त्याचा विकेट देखील मिळू शकेल कदाचित. आता निंजा या संघाला 24 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता. एक मोटिवेशन देणं गरजेचं आहे, एक मनोबल वाढवणं गरजेचं आहे रेड ईगल्स या संघाला. आणि मला असं वाटतं की ते वाढवण्यासाठी, एक मोटिवेशन संघामध्ये आणण्यासाठी, एक जिद्द आणण्यासाठी स्वतः कर्णधार याने आपल्या हातात चेंडू घेतलेला आणि पुढचा षटक स्वतः कर्णधार करेल. पाहू या षटकामध्ये काही चमत्कार कर्णधार हा करू शकतो का आपल्या संघासाठी रेड ईगल्सचा. पुन्हा एकदा थोडीशी फटका चांगला होता. नक्कीच हा फटका सीमारेषे पार जाऊ शकला असता. चांगला मिडल केला होता. स्ट्रॉंग आपली बाजू आहे लेग साईडची ध्रुवीलची, पण अडथळा निर्माण करताय ती झाडं. बघूया ध्रुवील जागा बदलतोय का शॉर्ट सिलेक्शनची. एक गोष्ट मला इथे अजून एक नमूद करावीशी वाटते की एवढी वर्ष एक सेक्टरला क्रिकेट होत आहे, आपण भरपूर इथे सामने बघितले, टुर्नामेंट्स बघितल्या मोठ्या मोठ्या. त्या सर्व टुर्नामेंट्स समोरच्या विकेटवरनं, ज्या आपण म्हणतो रायझिंगचा विकेट जो सेंटर ऑफ द ग्राउंड आहे त्या विकेटवरनं व्हायच्या. म्हणून त्या विकेटवर खेळायची एक पद्धत होती. प्रत्येक बॅट्समन त्या विकेटवर खेळताना आपण जसं म्हणतो शफल करून खेळतो, परंतु राज विकेटवर ती संकल्पना जर कुठला बॅट्समन स्वतःच्या याच्यात आत्मसात करतोय तर ती येत नाहीये. बिकॉज राजचा विकेट हा थोडा वेगळा विकेट आहे. हवा उलट्या दिशेने वाहते. दुपार म्हणजे एक आमचं असं ऑब्झर्वेशन आहे, आम्ही राज मित्रमंडळ याच्यामध्ये एवढी वर्ष खेळत आहोत आणि आमच्या विकेटवर खेळत आहोत, तर एक जे संध्याकाळचं जे सत्र असतं राज विकेटवरचं, त्या सत्रामध्ये रायटी बॅट्समनसाठी हवा अनुकूल असते आणि सकाळच्या सत्रामध्ये लेफ्टी बॅट्समनसाठी हवा अनुकूल असते. म्हणूनच ध्रुवील जे फटके मारतोय ते बाउंड्रीपर्यंत किंवा सीमारेषेपर्यंत न पोहोचण्याचं सुद्धा एक कारण असू शकतं. पुन्हा एकदा फटका आणि पाहू याला काय अंपायर डिसिजन देत आहेत. अंपायर आपलं डिसिजन रोखून धरावं. कोणी काही इशारे करू नये. एक टप्पा पडून हा बॉल गेलेला आहे. तर थांब डिसिजन अजून पेंडिंग आहे. चौकार. धन्यवाद अंपायर. यस उदय, जसं मी म्हणत होतो हाच फटका जर रायझिंगच्या विकेटवरनं एका लेफ्टीने संध्याकाळच्या सत्रात मारला असता हा नक्कीच षटकार असता. परंतु जसं मी म्हटलं की संध्याकाळच्या सत्रात रायटीसाठी अनुकूल अशी हवा असते राजमित्र मंडळ या यष्टीवरनं. नक्कीच जर बघितलं तर राजच्या इथून ती लेग साईडची रेंज आहे ती खूप लांब आहे आणि त्यासाठी आणि हा अप्रतिम फटका. बघूया झेल होतोय का. आणि केर येऊन टिपतोय. मी मगाशीच म्हटलं होतं जर तुमच्याकडे तुम्ही संयम ठेवलात आणि याच पद्धतीची बॅटिंग चालू ठेवली ध्रुवीलने तर एखादा मिस स्ट्रोक झाला तर कॅच होऊ शकते आणि बाद होऊ शकतो गडी. आता मात्र बाद होतोय गडी ध्रुवीलच्या स्वरूपात. अजून एक धक्का बसतोय. जर मगाची कॅच पकडली असती तर अजून एक गडी बाद झाला असता. सलग 2 गडी बाद झाले असते. त्यानंतर तेव्हाच यावं लागलं असते ते म्हणजे घागला. येस नक्कीच. 25 धावा झालेल्या आहेत. अजून जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. आणि या षटकातले 4 चेंडू झालेले आहेत. पुढच्या 2 चेंडूंमध्ये कुठला खेळ निंजा हा संघ करतो. आणि हा सुद्धा मला एक आवर्जून इथे सांगावं वाटेल की तेजस घाग हा RPL 2 मधला ऑप्शन मधला सर्वात महागडा खेळाडू निंजा या संघाने घेतलेला आहे. परंतु दिवसभराच्या 3 सामन्यांमध्ये तेजस घाग याला तशी बॅटिंग करता आलेली नाही म्हणण्यापेक्षा त्याला तो चान्स मिळालेला नाही. तर पाहू आता 11 धावांमध्ये तेजस वाघ किती चेंडू घेतोय. नक्कीच. पण पहिल्या मॅच मध्ये जो मॅच विनिंग 6 मारला होता 1 बॉल 5 हवा असताना तो निर्णायक षटकार देखील घागच्या बॅटमधून आला होता. येस नक्कीच. मी जसं म्हटलं की सर्वात महागडा खेळाडू तेजस आहे, तो त्या कॅलिबरचा तो खेळाडू आहे. पण जसं आपण म्हणतो की पूर्ण इनिंग त्याला ओपनिंग 1 डाऊन नाही, त्याचा इथे नंबर ठरलेला आहे 4th डाऊन.
नक्की सदाजी, पण एक गोष्ट जी आहे घाक बद्दलची नमूद करावी लागेल. तुम्हाला जेव्हा जेव्हा ज्या ज्या गोष्टीची गरज लागेल, फलंदाजी असेल तर फलंदाजी, क्षेत्ररक्षण किंवा गोलंदाजी, प्रत्येक क्षेत्रात हा आपलं योगदान देऊ शकतो. एक चपळ असा क्षेत्ररक्षक आहे ज्याने पॉवर प्लेमध्ये बाहेर फिल्डिंग केली आहे. जेव्हा गरज होती संघाला 1 बॉल 5ची तेव्हा त्याने षटकार ठोकलाय. गोलंदाजी देखील तो करू शकतो. त्यामुळे नक्कीच एक महागडा खेळाडू आहेच. बघूया, इथे अपील केली जाते कॅचची. तेवढा जलदी टाकलेला बॉल होता. येस, ॲग्रेसिव्ह अशी अपील यष्टी रक्षक संदेश बांदेकर यांच्याकडनं आणि हा आउट. नक्कीच बॅटची एज लागली असावी असा अंदाज आहे पंचांचा. त्यामुळे चला, अनेक गडी बाद होतोय. बघूया, धावसंख्या झाली 26. मॅच मध्ये अजून देखील जान आहे आणि ही अशीच निरंतर विकेट पडत राहिले तर प्रेशर आणि जे थोडंसं मनोधैर्य कसं जातं ते पाहायला मिळेल. नक्कीच मागच्या इनिंग मध्ये देखील असाच एक निर्णय झाला होता, परंतु त्याने तो ऍक्सेप्ट केला होता. निंजाज प्रथमेश. चला, पुढचा षटक घेऊन येत आहेत पाटील, प्रणय पाटील. नवीन खेळाडूंचं नाव, नवीन खेळाडू जो स्ट्राईक वर आलेला आहे, मंगेश कुर्लेकर. धन्यवाद. मंगेश हा नवीन खेळाडू नॉन स्ट्राईकवर. सामना करतील स्ट्राईकवर तेजस घाग आणि बॉलिंग एंडवर प्रणय पाटील. 18 चेंडू 10 धावांची आवश्यकता. सोपं असं आव्हान आहे निंजा या संघाला, परंतु जशा विकेट्स ते गमवत आहेत तर मॅच मध्ये रेड ईगल्स या संघाला चान्स देत आहेत ते रिटर्न येण्याचा. आणि अवांतरची धाव. धन्यवाद पंच. 18 चेंडू 9 धावांची आवश्यकता. अवांतर धाव आलेली आहे. सिंपल असं कॅल्क्युलेशन आहे की 18 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. फक्त 9 धावा. 3ची सरासरी. पुन्हा एकदा अवांतर धाव. जसं मी म्हटलं होतं की याच्या अगोदरचं षटक हे एक इव्हेंटफुल षटक होतं, ज्याच्यामध्ये चौकार बघायला मिळाले, ज्याच्यामध्ये आपल्याला 2 विकेट बघायला मिळाल्या, त्या पण मोठ्या विकेट बघायला मिळाल्या. परंतु नवीन गोलंदाजाला मला असं वाटतं की कर्णधारांनी एक कानमंत्र देणं गरजेचं आहे की याच्या आपण एका पॉइंटला या मॅच मध्ये आलेलो आहोत. पुन्हा ही मॅच आपण त्यांच्या हातात देऊ शकत नाही. सलग 2 चेंडू 2 अवांतर धावा. बॅट्समनच्या बॅटमधून एक सुद्धा रन आलेला नाही या षटकामध्ये. पहिला चेंडू घेऊन प्रणय. चांगला असा पॉइंटच्या दिशेने टोललेला चेंडू. ऑफ साईडला शॉर्ट पिचचा चेंडू होता, परंतु पुन्हा एकदा खराब असं क्षेत्ररक्षण. अश्वथ कोटियन. 2 धावा. एका चेंडू 4 धावा आलेल्या आहेत. कुठलीच मेहनत ही फलंदाजाला करावी लागलेली नाही. एका हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने हा चेंडू ढकलला होता. 1 रन तिकडे हवा होता, परंतु 2 धावा देण्यात अश्वथला यश मिळालेलं आहे निंजा या संघासाठी. नक्कीच अनुजी, जर अजून 10 ते 15 धावा जर एक्स्ट्रा असत्या किंवा जर धावा झाल्या असत्या तर नक्कीच या सामन्यात रंगत निर्माण झाली असती. हलक्या हाताने खेळत आहेत उदय. जर आपण एक गोष्ट आता नोटीस केली असेल, जसं आपण एक ओव्हर पूर्वी जे म्हणत होतो की 1 विकेट गेली आणि जे येणारे फलंदाज असतात ते डिफेन्सिव्ह मोडमध्ये जातात, परंतु टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेट या दोन्ही क्रिकेटमध्ये फरक आहे. टेनिस क्रिकेटमध्ये जर तुम्हाला डिफेन्स करायचा आहे तर तो डिफेन्स म्हणजे एक हलक्या हाताने गॅपमध्ये बॉल ढकलणं असतं, परंतु इथे जर आपण तेजसचा स्टान्स बघितला
तर तो अनकम्फर्टेबल होता याच्या अगोदरचा बॉल खेळण्यामध्ये. पुढचा चेंडू चांगला असा फटका पाहू आणि आजेल होतोय आणि आज झेल सुटलेला आहे. 3 वेळा हा अटेम्प्ट झालेला, 3 वेळा अटेम्प्ट केला होता अश्वथने. त्याचबरोबर इथे रनआउटची देखील संधी होती. एक शॉट आहे, एक शॉट. ओके धन्यवाद. एक शॉट, एक रन शॉट आहे. मी म्हणेन की निंजा या संघाने, रेड ईगल्स या संघाला एका ठराविक इंटरव्हल मध्ये भरपूर चान्स दिले किंवा भरपूर असे मोके दिले की तुम्ही या सामन्यामध्ये परत या, परंतु रेड ईगल्स या संघाने ते धुडकावून, स्वतःच्या हातानेच धुडकावून लावले मला असं वाटतंय. नक्कीच जर बघितलं आपण तर धावसंख्या कमी होती जी डिफेंड करायची होती, पण ज्या पद्धतीने निंजासने गोलंदाजी केली त्यात जेमतेम 1 ते 2 धावा फक्त एक्स्ट्रा दिल्या, त्या पण त्यांनी शेवटच्या षटकामध्ये दिल्या होत्या. आता जर पाहिल्या आपण तर रेड ईगल्स या संघाने आतापर्यंत 6 एक्स्ट्रा धावा दिल्या. एक चेंडू बाकी, 5 चेंडू झाले, 6 एक्स्ट्रा धावा दिल्या. धावसंख्या होती ती म्हणजे 32. 4 धावांची आवश्यकता आहे. शॉर्ट लेन्थचा बॉल होता आणि त्याच पद्धतीने खेळतोय. 2 धावा नक्कीच मिळतील. आता मात्र सामना बरोबर सुटताना पाहायला मिळतोय आणि एका धावेची औपचारिकता शिल्लक आहे. यस उदय, 12 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 2 धावा. आजचे जर आपण या पूर्ण दिवसाची समरी काढली तर निंजा हा एकमेव असा संघ आहे ज्याने 3 पैकी 2 मॅच जिंकलेले आहेत आणि 3ऱ्या मॅच साठी तो विजयाच्या दिशेने वाटचाल करतो आहे. 12 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता. नक्कीच हा सामना जिंकल्यानंतर निंजा हा पहिला संघ ठरेल जो पहिल्याच दिवशी RPL सीझन 2च्या सेमीफायनल मध्ये धडक देईल, आपलं स्थान निश्चित करेल. उद्याचं क्रिकेट किंवा उद्याची ग्रुप स्टेजची मॅच यांच्यावर त्यांचं बर्डन नसणार, एकदम फ्रीली खेळतील. आणि हा विजयी फटका होतोय का पाहू. मला वाटतं हा विजयी फटका आहे आणि निंजा हा संघ पहिला संघ ठरलेला आहे जो RPLच्या सेमीफायनल मध्ये धडक देतो आहे. या दिवसात 3 सामन्यांमध्ये 3 सामने जिंकून त्यांनी आपलं स्थान निश्चित केलेलं आहे RPL सीझन 2 टुर्नामेंटच्या सेमीफायनल या ठिकाणी.